जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी रावेर तालुक्याचा दौरा, विकास कामे व घरकुल योजनांचा घेतला आढावा. रावेर जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी नुकत्याच रावेर तालुक्याच्या दौऱ्यात विविध गावांना भेट देत ग्रामविकास कामांचा, शासकीय योजनांच्या अंमलबजावणीबाबतचा तसेच नागरिकांच्या अडचणींचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी त्यांनी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या गावांमधील सध्याची परिस्थिती जाणून घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. दौऱ्यादरम्यान प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत टप्पा क्रमांक 1 मधील अपूर्ण घरकुले तातडीने पूर्ण करण्याबाबत तसेच टप्पा क्रमांक 2 मधील मंजूर घरकुलांची कामे गतीने पूर्ण करण्याबाबत निर्देश देण्यात आले. लाभार्थ्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी प्रशासनाने विशेष लक्ष देण्याचे आदेशही देण्यात आल्याची माहिती मिळाली, अशी माहिती मिळाली. यावेळी विविध गावांतील नागरिकांच्या समस्या, मूलभूत सुविधा तसेच शासकीय योजनांच्या अंमलबजावणीबाबतच्या अडचणी जाणून घेण्यात आल्या. गावागावात सुरू असलेल्या आणि प्रस्तावित विकास कामांना अधिक गती देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे करिश्मा नायर यांनी सांगितले. शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र नागरिकांपर्यंत वेळेत पोहोचविण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले. दरम्यान काही 2 ते 3 गावांमध्ये 15व्या वित्त आयोगाच्या निधीच्या वापराबाबत स्थानिक पातळीवर विविध प्रश्न उपस्थित होत असल्याची चर्चा सुरू आहे. काही ग्रामस्थांकडून विकास कामांच्या अंमलबजावणीबाबत तसेच निधी खर्चाच्या स्वरूपाबाबत शंका व्यक्त करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. या संदर्भात जिल्हा परिषद प्रशासनाकडून प्राप्त माहितीनुसार संबंधित बाबींची चौकशी करण्यात येणार असून चौकशीअंती वस्तुस्थिती स्पष्ट होईल. चौकशीत कोणतीही अनियमितता अथवा नियमभंग आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे करिश्मा नायर यांनी स्पष्ट केले. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या या दौऱ्यामुळे तालुक्यातील विकास कामे, घरकुल योजना आणि ग्रामपंचायत स्तरावरील निधी वापराबाबत प्रशासन अधिक सक्रिय झाल्याचे चित्र दिसून येत असून नागरिकांमध्येही अपेक्षा वाढल्या आहेत. अनवार अली की रिपोर्ट. आज इथे रावेर पंचायत समितीला आलेले आहे आणि ह्याच्यानंतर 2 गावात रात्रीच्या वेळी जाऊन आता आमची पाहणीमध्ये आम्हाला लक्षात आलेले आहे की दुपारी गेला तर गावकरी मिळत नाही, म्हणून आता थोडासा रात्रीच्या वेळी जाऊन दौरा करून प्रधानमंत्री आवास योजना टप्पा 1चे अपूर्ण घरकुले पूर्ण करणे आणि टप्पा 2चे अपूर्ण घरकुले पूर्ण करण्याच्या बाबत सगळ्यांना सूचना देणार, त्यांची अडीअडचणी समजून घेणार आणि ऑन द फील्ड निर्णय घेणार आणि सोबतच आपली जे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ग्रामपंचायतचे वेगवेगळे इन्स्टिट्यूशन्स आहेत त्याची सुद्धा पाहणी करणार आहे. इथे पंचायत समितीमध्ये पूर्ण मनरेगाची टीम आणि आपली आवासची टीमची संयुक्त बैठक पण घेतलेली आहे आणि त्यांची कामे बाकी तालुक्याच्या तुलनेत समाधानकारक आहे, तरीसुद्धा अजून वेग देण्यासाठी आम्ही सूचना पण दिलेली आहे. आमच्याकडे जेव्हा पण काही तक्रारी येते आम्ही सविस्तर त्याची BDOs कडनं आणि जे काही कन्सर्न HOD आहे त्याच्याकडनं व्यवस्थित अहवाल घेते की कशामुळे त्यांना लाभ मिळाला नाही आणि खरं तर त्यांच्यावरती अन्याय झालेले आहे तर आम्ही ॲक्शन पण घेते आणि मोस्टली असं काहीतरी फाईल प्रोसेसमध्ये असते असं पण आपल्याला आढळून आलेले आहे, त्याला आपण वेग पण देते. आता मला स्पेसिफिक ह्या गावांचे बाबतीत बघावं लागेल. जसं जसं आमच्याकडे तक्रार बऱ्यापैकी येत असते, दर पंचायत समितीमध्ये असं भरपूर तक्रारी येते, आम्ही तसं अहवाल मागून जिथे भ्रष्टाचार झालेले आहे तिथे आम्ही ग्रामसेवकांवर 1 ते 4 बजवून त्यांच्यावर कारवाईसुद्धा करत आहे. परंतु कधी कधी आम्हाला पण दिसते की काही तक्रारामध्ये काही सबस्टन्स नसते, तर तसं तक्रार आम्ही निकालीसुद्धा काढतो.